जनतेचा हक्काचा आवाज। थांबलीच पाहिजे, दूध संघाची जमीन विक्री थांबलीच पाहिजे। शेतकऱ्यांना नाही मिळालाच पाहिजे। दूध संघ आमच्या मालकीचा, दूध संघ आमच्या मालकीचा। फलटण तालुक्यातील सहकार संस्था, फलटण तालुक्यातील सहकार संस्था झाले का सगळे? आमच्या याच्यामध्ये निवेदन असं आहे की तालुका दूध संघाचा याच्यावर कर्ज कधी काढलं, कशासाठी कर्ज काढलंय कोणाला माहिती नाही। बाकीच्या बाजूला तालुका दूध संघ या नेते मंडळींच्या ताब्यात यायच्या आधी, विशेष करून रामराजे त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात 80,000 लिटरवर तालुका दूध संघ होता। 1 लाख लिटर पेक्षाही जास्त संकलन अनेक वेळा व्हायचं। आणि तालुका दूध संघ कधी मोडीत काढला आणि कधी खाजगी संस्था यांनी वाढवली। फलटण तालुक्यातल्या श्रीराम सहकारी कारखान्याची जमीन विकली, मालोजी बँक ही बुलढाणा बँकेला चालवायला दिली। आणि आता दूध संघ ह्या खरेदी विक्री संघ आमच्याकडे फलटणमध्ये तो बंद केला, त्याचा बोर्ड सुद्धा गायब आहे। फलटणमधलं आरक्षण, आज गोळीबार मैदान, नारळी बाग इथल्या जमिनी विकल्या। आणि पालखी तळ हा गोरगरिबांचा तो सुद्धा फलटण विमानतळ विक्रीला काढले असं आमच्या कानावर आलं आहे। आणि तो तळ श्रीराम सहकारी कारखान्याने विकलेली जमीन 100 कोटी रुपयाला विकायचा प्रस्ताव शासनाकडे अजितदादांच्या मार्फत दिलेला आहे। याचा आम्ही जाहीर निषेध करतो की हे विमानतळ वारकऱ्यांसाठी, फलटणच्या भविष्यासाठी, उद्या विमान उतरण्यासाठी विमानतळ आहे। आज दूध संघ हा शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी दूध संघ आहे आणि ह्याची विक्री थांबवावी आणि वाटलं तर या 2.5 कोटी रुपयाचं रिस्ट्रक्चरिंग करावे। आणि दूध संघ जर तुम्हाला चालवता येत नसेल तर दूध संघ पाय उतार व्हावं, आम्ही दूध संघ चालवायला घेऊन 2.5 कोटी रुपये कैलासवासी हनुमंतराव पवार आणि कैलासवासी सुभाषराव शिंदे या दोन्ही नेत्यांनी हा दूध संघाची स्थापना केली। आदरणीय सुभाष शिंदे साहेबांच्या काळामध्ये 80,000 लिटरपेक्षा जास्त 1 लाख लिटरचं संकलन त्या काळात केलं गेलं। त्यांच्याकडनं हट्टाने दूध संघ काढून घेतला, अण्णांकडनं सहकारी साखर कारखाना काढून घेतला, त्याचबरोबर 12,000 सभासदांचा साखरवाडी कारखाना तात्यांकडनं काढून घेतला आणि त्याची विक्री दत्त इंडियाला केली। हा कारखाना दुसऱ्याला चालवायला दिला। जमिनी श्रीराम सहकारी कारखान्याच्या जमिनी विकल्या, दूध संघ विकायला काढला, मालोजी बँक विकली। मग या सगळ्या याच्यामध्ये ह्या मोठ्या प्रमाणावर फलटणमध्ये भ्रष्टाचार चालू आहे, याची चौकशी झाली पाहिजे। दूध संघ हा शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे, तो विकला नाही गेला पाहिजे। त्यांनी दूध संघाची विक्री ताबडतोब थांबवावी। आणि आम्ही आज इथं जाहीर करतो की दूध संघ 2.5 कोटी रुपये असेल तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते 2.5 कोटी रुपये दूध संघातनं मोकळं व्हावं, पाय उतार व्हावं, आम्ही 2.5 कोटी रुपये भरू, हा सगळ्यांच्या वतीने आम्ही इथं फलटणला शब्द देतो। आणि दूध संघ पुन्हा एकदा तालुक्याची जी अस्मिता आहे आणि त्याच्यामध्ये व्यक्तिगतरित्या मी कुठलाही संचालक न, तज्ञ संचालक आम्ही समोर दूध संघ काढतो। तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्यावे आणि 2.5 कोटी रुपये हे निश्चितपणे आम्ही भरू, तुम्ही त्यातून बाजूला व्हावे अशी या ठिकाणी मागणी करतो। तालुक्यामध्ये बोकळत असलेली गुंडशाही आज मोठ्या प्रमाणावर पोलीस स्टेशनवर दबाव आणायचा कार्यक्रम चालू आहे। तालुक्यामधले उपविभागीय अधिकाऱ्यांवर दबाव आणायचं काम चालू आहे आणि जी लोक चोरी, दरोडे, फलटणमध्ये मटका हे यांचे पार्टनर आहेत आणि अशा लोकांनी पोलीस स्टेशनच्या उपविभागीय अधिकारी वर आरोप करणं ही निंदनीय आहे। आणि आज फलटणमधले 2 नंबरचे धंदे बंद झाले, 2 नंबरचे व्यवसाय पोलिसांनी अंकुशित केले, चोऱ्या माऱ्या अंकुशित केल्या आणि जे अपराध करतात त्यांना शासन व्हायला लागलं तर हे ह्यांचे पार्टनर असल्यामुळं ही मंडळी पोलीस स्टेशनवर जो दबाव आणत आहे त्याचाही आम्ही मोठ्या प्रमाणावर निषेध करतो।
मला रामराजे, पिट्टूबाबा, संजूबाबा यांना सांगायचे की आपली लायकी नसेल दूध संघाचे पैसे भरायची तर तुम्ही दूध संघातनं सगळ्या संचालक मंडळाचा राजीनामा द्यायला सांगा. परत एकदा दूध संघ सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराच्या हातात द्या. आम्ही 5 वर्षामध्ये जर ते 2.5 कोटी रुपये भरू शकलो नाही तर आम्ही त्यातून राजकारणातून नाही सगळ्यातनं निवृत्ती घेऊ. आमच्या धमक आहे. पण तुम्ही हे तालुक्याचं जे वाटोळं चालवलं आहे, श्रीराम सहकारी कारखान्यात जमीन विकली, कारखाना दुसऱ्याला चालू दिला, दारूला कारखाना 12,000, फलटण शुगरचे 12,000 सभासद होते, 250 कोटी रुपयाचा 50 कोटी रुपये विकला, शेकडो कोटी रुपयाची जमीन त्यांनी 20 कोटीत विकली. त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या फलटण शहरामधल्या जमिनी विकल्या. याचबरोबर एक आपल्याला माहिती असावं, सरकारी जमिनीवर अनिकेत नाईक निंबाळकरच्या नावाचा अर्ज या ठिकाणी तहसीलदारांकडे करून जमीन नाव करण्याचा प्रकार उघडकीस आला. त्याला तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांनी स्टे दिला आणि तो होऊ शकला नाही. तलाट्याला हाताला धरून अनिकेत निंबाळकर म्हणजे सरकारी जमीन सुद्धा यांना कमी पडायला लागली. फलटणचा आता विमानतळ विक्रीचा मोठा डाव त्या ठिकाणी टाकला आहे. तो विमानतळ विक्रीचा डाव सुद्धा फलटणकरांनी डाव ओळखला पाहिजे. आणि ही जी मंडळी लुटारू मंडळी फलटणच्या डोक्यावर बसलेली आहे, या लुटारू मंडळीचं भूत उतरवण्याचं काम सर्वांना आपल्याला मिळून करावं लागणार आहे. नाहीतर फलटण तालुका, विमानतळ सोडा, फलटण तालुक्यामध्ये यांनी जमीन ठेवली नाही. आज गोळीबार मैदान होतं, नारळी बाग होती, या सगळ्या मैदानं यांनी मोकळी केली, सगळ्या जागा खडपल्या आणि सगळ्या जागेचा मलिदा करून खाल्ला. आणि आता शेवट सगळं विकल्यानंतर दूध संघ यांनी विकायला काढलेला आहे. या ठिकाणी वेगवेगळे उद्योग यावे लागले तर उद्योग येऊन देत नाहीत. ते जो तुमचा खालचा डॉक्टर काय कारखाना तासगावकरांनी काढलेला कारखाना यांनी प्रशासनाला हाताला धरून बंद पाडला. कारण दुसऱ्यांचं कोणाचं येऊ शकलं नाही. आम्ही काढलेल्या कारखान्याला अनेक अडचणी निर्माण केल्या, अनेक वेळा आमच्या कारखान्यावर खोटे आरोप केले आणि या अशा प्रकारच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. चेतनराव बोला की या मुद्द्यावर आम्ही सगळे एकच आहे. बरं वाईट काय घडलं तर चेअरमन जबाबदार राहणार. ओके धन्यवाद.